जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये 23 जानेवारी 2025ला एक अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये शहर शाखेने शहराच्या पोलिसांनी रेड केली. तिथे एक सरफराज भिस्ती नावाच्या ग्रस्ताच्या घरामध्ये 53 ग्रॅम त्यांनी एमडी ड्रग्जची त्यांनी तिथे कारवाई केली आणि त्यामध्ये काही आरोपी त्यांनी अटक केले. त्याच्यामध्ये आरोपी असलेले आरोपी आपण जर बघितलं सरफराज भिस्तीच्या घरी त्यांनी कारवाई केली, तो एक आरोपी, दुसरा अन्सार याकूब आणि वासिन असे 4 आरोपी अटक केले. पण खऱ्या अर्थाने त्या गुन्ह्यातला जो प्रमुख आरोपी होता, जो मेन डीलर आहे, तो अब्रार शेख आजपर्यंत फरार आहे. तुम्ही जर पाहिलं या घटनेमध्ये सरकारच्या वतीने दिलेलं उत्तर जर बघितलं तर सरकारच्या वतीने उत्तर देताना एलसीबी शाखेचे कदम साहेब, पोलीस उपनिरीक्षक तुमच्याकडे कागदपत्र त्यांनी जे ठेवलेले आहेत पोटे नावानी हे या अब्रार शेखच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते. खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय, ज्या गावामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये एमडी सारख्या ड्रगच्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यामध्ये सहभागी असतात, एका आरोपीच्या संपर्कात असलेला हा एपीआय स्थानिक गुन्हे शाखेचा एपीआय आणि त्याच्या संपर्कात स्थानिक गुन्हे शाखेचा एपीआय राहतो, याचा अर्थ काय? अरे इतका गंभीर प्रश्न आहे की तिथे अंमली पदार्थ घेऊन गेला जातो, अंमली पदार्थाची तस्करी होते, मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते. कायदा सुव्यवस्था जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडला आहे की जळगावमध्ये 36 खून झाल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे. एका बालिकेचा हत्या नरबळी गेलेला आहे, एकीचा बलात्कार करून हत्या झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कोण चालवत आहे? पोलीस कर्मचारी जर या ड्रगमध्ये सामील होत असतील आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे लोक जर त्याच्यामध्ये त्याचे CDR मध्ये जर चौकशी केली असती पोलीस कर्मचाऱ्यांच्या, तर 53 कॉल 153 कॉल सापडत आहे आणि ते LCBला काम करत आहे. अरे हा अवॉर्ड नावाचा जो PI LCBला होता, हा अवॉर्ड PI जळगाव जिल्ह्यात येता बरोबर जळगाव जिल्ह्याच्या अतिशय प्राईम लोकेशनच्या पोर्शनला बसतो, बाजारपेठ पोर्शनला बसतो. तिथे सेम बाजारपेठ पोर्शनच्या हद्दीमध्ये आणखी 23 ग्रॅम एमडी जप्त केला. ऐका, सांगतोय, प्रश्नच सांगतोय. अरे हा अतिशय अंमली पदार्थांचा विषय आहे. मोदय, माझं म्हणणं ऐकून घ्या. या गांभीर्याचं तुम्ही घेतलं गेलं पाहिजे की तिथेही अशा पद्धती अंमली पदार्थ सापडतो. तिथे बबन आव्हाड कार्यरत असताना तेही घटना दाबल्या जाते. माझी विनंती अशी आहे की पोलीस डिपार्टमेंटची कधी चौकशी करणार आहे का? याचे खरे कायदे देणार आहे का? आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भामध्ये 2025च्या पूर्ण वर्षात 25 कारवाया केल्याची त्यांनी आता इथे आपल्याला पत्र देताना उत्तर देताना सांगितलं आहे. या जिल्हा हा सीमावर्ती भागात आहे अध्यक्ष महोदय. कायदा आहे की नाही? तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते. पोलीस अधिकारी याच्या सगळ्या याच्यामध्ये साहेब, आपण प्रश्न विचारा. 4 मिनिटं आपण फक्त बोलत आहात. लक्षवेधीवरती आलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं असं आहे, प्रश्न घ्या आणि उत्तर प्रश्न घ्या. आहे माझा की पोटे ज्या पोलीस स्टेशनला होते, ज्या LCB शाखेला होते, तिथले PI जे ते पण याच्यामध्ये आरोपी होते. 153 कॉल जर ते आरोपीच्या सोबत झाले होते तर पोटेला त्याच्यामध्ये सह आरोपी करणं गरजेचं होतं, सस्पेंड करून चालणार नाही. आणि PIला पण सस्पेंड करणं गरजेचं होतं, त्याला सस्पेंड करणार आहे का? दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की इथे चाललेले एवढ्या लोक इतके दंगली झाल्या किंवा इतके खून झाले. आता 4 दिवसापूर्वी किशोरप्पांच्या पाचोरा मतदारसंघात एकाला तहसील समोर 4 गोळ्या घालून ठार करून टाकलं. कायदा सुव्यवस्था आहे का? या SP-ना याच्या संदर्भात जाब विचारला जाणार आहे का? आणि ह्या PIला, दोघं PIला, पोलीस इन्स्पेक्टर आव्हाड आणि ह्या बबन पोटेंना दोघांना याच्यामध्ये आरोपी करून त्याची चौकशी होणार आहे का? याच्यामध्ये यांचे सिंडिकेट एकत्र आहे का अंमली पदार्थामध्ये? हे माझा खरा प्रश्न आहे. सस्पेंड करून त्यांना गुन्हा दाखल होणार आहे का? मंत्री महोदय, सन्मान्य सदस्य चंद्रकांत पाटील यांनी अतिशय गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडलेला आहे. हे खरं आहे की 23 फरवरी 2025 रोजी पाटील साहेब आपण जे म्हटलं आहे तर 23 फरवरी 2025 रोजी स्वतः पोलिसांनीच छापा टाकून त्याला पकडलं, पोलिसांनीच पकडलं आणि त्याला अटकही केली. त्याच्या जो जे क्वांटिटी सापडली ती कमर्शियल क्वांटिटी होती म्हणून तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता ते अजून पण न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आरोपी आहेत. हे करत असताना तपासाच्या दरम्यान असं लक्षात आलं की त्या ठिकाणचे पोटे नावाचे जे PI आहे, API, यांचे काही कॉल याच्यातल्या एका आरोपीशी त्या ठिकाणी जुळत होते. म्हणून त्या ठिकाणी पोटेंना आपण निलंबित केलेलं आहे. परंतु ऐका 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 उत्तर घ्या, बसून बोलू नका. परंतु ह्या राज्याचे मुख्यमंत्री ह्या विषयाच्या अनुषंगानं अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांनी स्वतः सूचना दिल्या आहेत की ह्या पोटेंची अजून सखोल चौकशी करून त्या ठिकाणी विभागीय चौकशी करून त्यात जर का ते पूर्णपणे आढळून आले, आता आपल्याला फक्त फोनचे ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी सापडले, पण याचं जर का इन्व्हॉल्वमेंट आवडलं त्या ठिकाणी आढळलं
तर तात्काळ त्यांना त्या ठिकाणी टर्मिनेट देखील करण्यात येईल. ठीक आहे. चला, दुसरं, किशोरप्पा. अरे किशोरप्पा बोलू द्या बोला. ना, अरे बोलू द्या ना. उत्तर मंत्री महोदय उत्तर झालं का पूर्ण? मंत्री महोदय उत्तर झालं का? बोलून राहिलो ना मी. हा, मग त्याला उत्तर आता घ्या. दुसऱ्यावर येतो ना. हा, उत्तर होऊ द्या. आता पाटील अनिल साहेबांनी पाटील खाली दुसरा बसा. मुद्दा मांडला, फक्त पोटेला काहून आवडला कोण नाही. त्यांचा मुद्दा असा आहे का फक्त पोटेला केलं बा, आवडला कोण नाही. बरोबर आहे. आता आव्हाड यांची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांचा कुठलाही संबंध यामध्ये आढळून आलेला नाही पोलीस चौकशीमध्ये. परंतु तरी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या याची दखल घेतल्या जाईल. पुन्हा आव्हाडची देखील सखोल चौकशी करण्यात येईल आणि जर आव्हाडही दोषी आढळला त्याच्यावरही निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल.